चित्र आपल्या अवतीभोवती रंगीबेरंगी फुले, पाने व पक्षी असतात. त्यांची ओळख करून घेऊया. निरनिराळे आकार, रंग लक्षात राहावेत यासाठी ते आकार कागदावर काढून पाहूया. त्यासाठी रंगीत खडू, रंगीत पेन्सिली रंग वापरता येतील. निरनिराळ्या रेषा, रेघा, वेगवेगळे आकार काढू. आठवून चित्र काढू. आवडेल तसे चित्र काढू आणि रेषा व आकार यांच्या मदतीने नक्षी काढू. अक्षर सुंदर होण्यासाठी रेषांचा व आकारांचा सराव करूया. रेखांकन. रेखांकन म्हणजे चित्र काढणे. रेषा, उभ्या रेषा, आडव्या रेषा, रेषा काढूया. त्या रेषातून वेगवेगळे आकार काढूया. आपल्याला छान छान चित्रे काढावी वाटतात ना, मग आधी रेष काढायला शिकू. रेघेलाच रेख किंवा रेषा म्हणतात. दुसऱ्या वर्गात असताना आपण रेषा काढायला शिकलो. आता त्याचा जास्त सराव करू. चांगली रेषा आली की छान चित्रे काढता येतील. तर रेषांचा सराव केल्यामुळे आपल्याला छान चित्रे काढता येतात. आकार. रेषांनी तयार होतात आकार. तर आपण त्रिकोणी, चौकोनी व गोल आकार काढूया. एक रेषा सरळ, दोन रेषा तिरप्या, तेव्हा होतो कोन. हो, मीच आहे तो त्रिकोण. पानांचा आकार त्रिकोणी. सांगा बरं आणखी कोणत्या वस्तूत दडलाय आकार त्रिकोणी? तर या ठिकाणी चित्र दाखवलेले आहेत. यामध्ये त्रिकोण कोणकोणत्या चित्रात दाखवलेले आहे ते शोधा. अर्ध्या अर्ध्या दोन वाट्या जोडून होतो कोन. हो, मीच आहे तो गोल. चेंडूचा आकार गोल, लिंबाचा आकार गोल. सांगा बरं आणखी कोणत्या वस्तूत दडलाय आकार गोल? तर गोल आकार कोणत्या वस्तूंमध्ये आहे ते शोधा. दोन रेषा उभ्या, दोन रेषा आडव्या, तेव्हा होतो कोन. हो, मीच आहे तो चौकोन. हात रुमालही चौकोनी, घरातील टीव्ही चौकोनी. सांगा बरं आणखी कोणत्या वस्तूत दडलाय आकार चौकोनी? तर तुम्हाला ह्या वस्तूंमध्ये चित्राच्या माध्यमातून इथे वस्तू काढलेल्या आहेत. तर या वस्तूंमध्ये त्रिकोण, गोल, चौकोन हे आकार दिलेले आहेत. तर आणखीन कोणत्या वस्तूंमध्ये हे आकार आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत. समरण चित्र. आठवून चित्र काढूया. झाड, सूर्य, घर, आगगाडी, फुलपाखरू, पतंग, ढग किंवा पक्षी, प्राणी इत्यादी. समरण चित्र म्हणजे आठवून चित्र काढणे. लक्षात ठेवूया. 1. आपल्याला चांगले चित्र काढता येईल. 2. चित्र काढताना खूप आनंद मिळेल. कल्पना चित्र. आपल्या स्वतःच्या कल्पनेने कोणतेही चित्र काढूया. बाहुली, परीराणी, चॉकलेटचा बंगला, इंद्रधनुष्य, वाढदिवसाचा केक इत्यादी. हे आहेत कल्पना चित्र. स्वतःच्या मनाने काढायचे किंवा स्वतःच्या कल्पनेने काढलेले चित्र कल्पना चित्र असते. चित्र पाहून तर सर्वच जण चित्र काढतात. चित्र मनाने काढणे केव्हाही उत्तम. चित्र पाहून तर कोणीही चित्र काढते, पण चित्र मनाने काढणे सर्वात उत्तम. आपल्या मनाने इतरांपेक्षा वेगळे चित्र कागदावर काढूया. आपल्या मनाने इतरांपेक्षा वेगळं चित्र कागदावर काढूया. चित्र चुकीचे आहे असे समजू नये. स्वनिर्मितीचा आनंद हा वेगळाच असतो.